राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेता एकनाथ शिंदे यांची भेट घेतली अशी सूत्रांची माहिती आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणच्या जागेसंदर्भात त्या दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे आणि सुनील तटकरे यांच्यासोबत अनिकेत तटकरेही या बैठकीला उपस्थित होते। भरत गोगावलेंनी आपल्याला मदत करावी अशी तटकरेंनी शिंदेंना विनंती केली अशी माहिती सूत्रे देत आहेत। गोगावलेंशी बोलून आपण निर्णय घेऊ असं आश्वासन शिंदेंनी तटकरेंना दिले। या संदर्भात सविस्तर माहिती घेऊया। सूरज सावंत आपला प्रतिनिधी। सूरज, काय सविस्तर माहिती या संदर्भात? विजयजी, नक्कीच आपण पाहिलं तर रायगडमध्ये सुनील तटकरे आणि शिवसेना म्हणजेच गोगावले असतील, दळवी असतील किंवा इतर शिवसेनेचे आमदार यांच्यातला सुप्त संघर्ष आपण आतापर्यंत पाहिलेला होता। मात्र विधान परिषदेची ज्या निवडणुका होत आहेत याच पार्श्वभूमीवरती कुठेतरी ती जागा आपल्याला मिळावी आणि अनिकेत तटकरे यांना निवडून आणण्यासाठी शिवसेनेचं पाठबळ मिळावं यासाठीच आता सुनील तटकरे आपले हातपाय मारताना पाहायला मिळत आहेत आणि त्याच अनुषंगाने आज त्यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याचं कळतंय। त्याचबरोबर ते गोगावले आणि इतर शिवसैनिकांचा देखील त्या ठिकाणी पाठिंबा मिळावाची मागणी त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे। कारण रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या तुलनेत शिवसेनेचं पक्षीय बलाबल, नगरसेवक हे मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यांच्याशिवाय ही निवडणूक जिंकता येणं मुश्किल आहे। त्यामुळेच कुठेतरी तटकरे हे एकनाथ शिंदेंच्या भेटीला आले होते। पुष्पगुच्छ देऊन त्यांनी आपल्याला पाठिंबा देखील द्यावा असं म्हटलेलं आहे। मात्र दुसरीकडे जो वाद होता यावरती एकनाथ शिंदेंनी गोगावले यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ असं देखील कळवलेलं आहे। कारण शिवसेनेकडनं रायगडची जागेच्या बदल्यात पालकमंत्रीपद हे मागितल्याचं कळतंय। त्यामध्ये कुठेतरी सुवर्ण मध्य कसा काढला जातो यातून नक्कीच सूरज, अतिशय मोलाची आणि महत्त्वाची माहिती तू दिलेली आहे। सुनील तटकरेंनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली। कोकणमधल्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट आहे आणि त्या भेटीसाठी अनिकेत तटकरे हे देखील त्यांच्यासोबत होते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।